नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यातील पोलीस उपनिबंधकाचं निलंबन. रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील ती चूक नडली. व्हिडिओ व्हायरल. नेमकं काय घडलं? पुणे शहरातील एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि कॅफेतील कर्मचाऱ्यांशी बेजबाबदार वर्तन करणे तसेच तोडफोड करणे पुणे पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाला भोवला आहे. या गैरवर्तनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांना एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तन व तोडफोड केल्याच्या आरोपावरून तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेची सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 जूनच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम हे नाईट ड्युटीवर तैनात होते. रात्री साधारण 1:15 वाजण्याच्या सुमारास ते शिरोळे रस्ता येथील एका कॅफेमध्ये पोहोचले. त्यावेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार PSI संदीप कदम हातात काठी घेऊन कॅफेमध्ये प्रवेश करतात. त्यांनी काउंटरपाशी जात थेट तिथे ठेवलेले कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थांवर काठी मारून ते खाली पाडले आणि सामानाचे नुकसान केले. यानंतर त्यांनी तिथे बसलेल्या ग्राहकांना तात्काळ उठून बाहेर जाण्यासाठी सांगितलं. तसेच कॅफेच्या कर्मचाऱ्यांनाही अत्यंत अभद्र आणि उद्धट भाषा वापरून दमदाटी केली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या अवतारामुळे कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचारी प्रचंड घाबरले.